उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी एक तातडीची पत्रकार परिषद बोलावली। यावेळेला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे उपस्थित राहतील। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मी नाराज नाही, कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगूनच दौऱ्यासाठी बाहेर पडलो असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। अजित पवार यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। कॅबिनेटमधले वाद लोकांसाठी नाही, स्वार्थासाठी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अजित पवार कॅबिनेटमधून निघून गेल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत। सीएम-डीसीएममध्ये कोणताही वाद नाही, विरोधकांच्याकडून बदनामी सुरू असल्याचा टोला अमोल मिटकरी यांनी लगावलाय। दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव शिरूर मतदारसंघात मोठी डोकेदुखी होऊ शकते, कारण त्यांच्याच मुशीत तयार झालेले देवदत्त निकम हे शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत। वाई मतदारसंघात महायुतीत कुस्ती रंगले। एकाच घरात सगळी पदं, वाईतील इतर कार्यकर्ते मेले का असा खोचक प्रश्न शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर टीका करताना केलाय। हिंगोली विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलाय, याच जागेवर काँग्रेसनंही दावा केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे। आमदार रवींद्र धंगेकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला। विखेंच्या आशीर्वादानं पुण्यातील 200 कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला असा त्यांचा आरोप आहे। शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या आधी राज ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत। पॉडकास्ट आणि सोशल मीडियावरून राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत। आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या निवासस्थानापासून अंबादेवी एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पदयात्रेला सुरुवात केली। यावेळेला समाजाच्या चांगल्यासाठी देवीकडे साकडं घातल्याचं राणा दाम्पत्यानं म्हटलंय। राज्यात महायुतीचं सरकार आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नवनीत राणा यांनी अनवाणी पदयात्रा काढली। त्यांनी देवीला फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी साकडं घातलं। रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीबद्दल सूचक वक्तव्य केलंय। नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत, त्या फक्त भाजपचा प्रचार करतील, तर नवनीत राणा या राज्यसभेसाठी योग्य आहेत असंही रवी राणा म्हणाले। जर कोणी नवरात्रीला विरोध केला तर ईदची मिरवणूक निघणार नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण आहेत हे लक्षात ठेवा अशा शब्दात नितेश राणे यांनी एका जाहीर सभेत ठणकावलंय। बीडमध्ये यंदा 2 दसरा मेळावे होणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। यावेळेला रस्ते, महामार्ग आणि उपद्रवींवर ड्रोनची सुद्धा नजर असणार आहे। महायुतीत कधीच काही आलबेल नव्हतं, पक्ष फोडण्यासाठीच सगळं अघटित घडवण्यात आलं असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका, निवडणुकांसाठी मायक्रो प्लॅनिंग करा अशा सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला दिल्याचं कळतं। अमरावती जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय। निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊत यांना 5 महिन्यातच काढल्यानं समर्थकांनी आपापले राजीनामे दिले। नवी मुंबई विमानतळाचा अखेर श्री गणेशा झालाय। हवाई दलाच्या C295 या विमानाचं यशस्वी लँडिंग झालं। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। नवी मुंबईतील महापे MIDCत मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट सुरू झाला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। महादेव बॅटिंग ॲपचा मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला पोलिसांनी अटक केली आहे। ईडीच्या पुढाकारानं दुबई पोलिसांनी कारवाई केली। चंद्राकरला लवकरच भारतात आणलं जाणार आहे। पुण्यात 3 मुलांनी दारूच्या नशेत वाहन फोडले। 6 रिक्षा, 2 कार आणि 4 दुचाकींची बांबू आणि दगडानं तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा तपास सुरू आहे। पुण्यात पुन्हा हिट अँड रनचं प्रकरण घडलं। एका भरधाव ऑडी कार चालकानं दुचाकीस्वाराला चिरडलं, यात त्याचा मृत्यू झाला। कारचा चालक नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली।
उल्हासनगरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय. भाटिया चौकात एका भजी विक्रेत्याला भर दुपारी टोळक्यानं दुकानात घुसून रॉडनं बेदम मारहाण केली. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरातून पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीचा 28 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारानं पोस्ट कार्यालयात जाऊन मॅनेजरला दमदाटी केली. लाडकी बहीण योजनेची केवायसी वेळेत होत नसल्यानं शोएब हाशमी या उमेदवारानं जाब विचारला. मीरा भाईंदरच्या नयानगर परिसरात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पुढचा तपास नयानगर पोलिसांनी सुरू केलाय. भिवंडीच्या कोयना पुनर्वसनग्रस्तांचं पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये आजही पाटीलही अस्तित्वात आहेत. या विरोधात ग्रामस्थ रामचंद्र शेलार यांनी कारवाई करण्याची मागणी केली. पुण्याला सायबर गुन्हेगारांनी विळखा घातलाय. मागच्या 9 महिन्यात जवळपास 1175 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यात 163 कोटींपेक्षा जास्त रकमेवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारलाय. म्हाडाच्या कोकण मंडळातील 11,187 घरं विना विक्री पडून आहेत. या घरांची प्रथम प्राधान्य या योजनेच्या अंतर्गत विक्री केली जाणार असल्यापासून अर्ज स्वीकृतीला सुरुवात होते. सणासुदीच्या काळातही सोन्याच्या दरात सातत्यानं घट होते. गुरुवारी सोन्याचा भाव जवळपास 800 रुपयांनी घसरला आहे. सध्याचा सोन्याचा भाव 76,850 रुपयांवर आला आहे. दसऱ्याला आनंदाचा शिधा अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलो साखरेचं वाटप होणार आहे. नागरिकांना फक्त 100 रुपयात चणा डाळ, तेल, साखर आणि रवा मिळणार आहे. दसऱ्याच्या निमित्तानं इतर फुलांपेक्षा झेंडूला विशेष मागणी आहे. सध्या 100 रुपये किलो या दरानं मिळणारा झेंडू दसऱ्याला 150 रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे. आवक वाढली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा मात्र काहीसा खालावलाय. गणेशोत्सवामध्ये तेजीत असलेला कोथिंबीरीचा दर नवरात्रोत्सवात कोसळला. 3 ते 4 पट दर कमी झालेत. बदलत्या वातावरणामुळे कोथिंबीर खराब होण्याचं प्रमाणही वाढलंय असं ग्राहकांचं म्हणणं आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शरद पवार गटाकडून आठवण मोर्चा काढण्यात आला. 2009 मध्ये कापसाला 6,000 रुपयांचा भाव देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी काढलेल्या मोर्चाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. जाफराबाद पंचायत समितीच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बेमुदत आंदोलन सुरू केलंय. सिंचन विहिरी, गायगोठे मंजूर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. जालना आणि नांदेडला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शेतकऱ्यांनी जालना एसडीएम कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. मूल्यांकन किंमत घटवल्यानं जमीन देण्यास सुद्धा काही जणांनी विरोध दर्शवलाय. मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं दरवाजे उघडण्यात आले असून 4,952 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वादळी वारे आणि पावसामुळे केळीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं जुगाड केला. केळीच्या झाडांची बेल्टनं एका विशिष्ट आकारात बांधल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान वाचेल असा अंदाज आहे. दसऱ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या शस्त्रांची माहिती देणारं एक भव्य प्रदर्शन कोल्हापुरात भरवण्यात आलंय. यात जवळपास 300 पेक्षा जास्त दुर्मिळ आणि शिवकालीन शस्त्रांचा समावेश आहे. शिर्डीमध्ये साईबाबांचा 3 दिवसाचा पुण्यतिथी सोहळा सुरू झाला. यासाठी साई मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलं आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे. अशातच मंदिरातील बाजीराव पडसाळीतील बालाजी मंदिर हटवण्यात आलं. मावळ तालुक्यातील नायगाव ग्रामस्थांनी जुना पुणे मुंबई महामार्ग इथे चक्काजाम आंदोलन केलं. सातत्यानं होणारे अपघात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. वाशिम जिल्ह्यातील 6ही बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र या बाजार समित्यांमध्ये अत्यल्प दर मिळत असल्यानं शेतकऱ्याचं मात्र काहीसं आर्थिक नुकसान होत आहे. साताऱ्याच्या जिहे
कठापूर उपसा जलसिंचन योजनेत कोरेगाव मतदारसंघासाठीच्या 2,500 कोटी रुपयांचा समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। याबद्दल आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। अमरावतीच्या बडनेराजवळ टायर फुटल्याने शिवशाही बसला अचानक आग लागली। बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं फुकट्या प्रवाशांच्या विरोधात एक तीव्र मोहीम हाती घेतली। एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात तब्बल 1,71,000 जणांवर कारवाई करण्यात आली। यातून 10,73,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। विलेपार्ल्यात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन टोळीचा विलेपार्ले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी या प्रकरणात 2 जणांना बेड्या ठोकल्यात। मुंबईत दुर्गाबाडी समितीकडून नवमीच्या दिवशी कुमारी पूजनाचं आयोजन करण्यात आलं। लहान मुलींची पूजा करून भक्तिभावानं सगळ्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले। घटस्थापनेपासून 6व्या माळेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून 608 तर ऑफलाईन माध्यमातून 42,375 भाविकांनी 300 रुपये देऊन पेड दर्शन घेतलं आणि 500 रुपयांचा VIP पास घेतल्याचं समोर आलंय।